धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी
धारो कोटी धारो कोटी धारो कोटी संदेहारी
धन्यकाळ संत भेटी, धन्यकाळ संत भेटी, पायी भेटी पडली तो संध्याची सुटली गाठी झालो मोठी तळ. भवनदीचा झाला तारा, भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे संध्याची सुटली गाठी झालो मोठी शीतळ. तुका म्हणे मंगळाता, तुका म्हणे मंगळाता, कोण दाता याहुनी संध्याची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासुगा. धन्यकाळ संत भेटी, पायी भेटी पडली तो संध्याची सुटली गाठी झालो मोठी शीतळ. आज या ठिकाणी सालाबद्दप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह किती वर्ष झाले? 25 म्हणजे 2 तप संपले, तिसरं तपाला सुरू. 12 वर्षाचा एक तप असतो, 12 24. 2 तप संपले, आता तिसरा तप चालू आहे. एका सप्त्यात किती कीर्तन असतात? 7 का 8? काल्याचं धरून किती असतात? 8. म्हणजे 25 200 कीर्तनकार झाले. बघू किती अभ्यास केला, काय केला, मला विचारायचं असो. या 25व्या अखंड हरिनाम सप्ताह संत सम्राट ज्ञानराजांची ज्ञानेश्वरी पारायण आणि परिसरातल्या सर्व महाराजांच्या त्या ठिकाणी कृपेतून, आशीर्वादातून आणि त्याचप्रमाणे परिसरातील जे सर्व श्रोते मंडळी, माता भगिनी यांच्या या सहकार्यातून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज 4थ्या दिवसाची सेवा माझ्याकडं आलेली आहे. सेवेकरता घेतला अभंग देहू निवासी परमपूजनीय परमवंदनीय महाराष्ट्रभूषण जगद्गुरु तुकोबाराच्या 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. अभंग जरा कठीण आहे. तो लोकांना वाटतंय तुकोबाराची गाथा सोपी आहे. सोपी नाही, अति कठीण आहे. आता ज्ञानेश्वरी लावायची असेल तर, कारण गीतेचा आधार आहे, गीतेच्या आधारावर लिहिलेला आहे. भागवत गीतेच्या म्हणजे एकादश स्कंदाच्या आधारावर लिहिलेलं आहे. पण तुकोबाराची गाथा स्वतंत्र प्रतिभा आहे, ते कोणाच्या आधारावर नाही. मग गात्यात काय सांगितलं? चहुवेदाचे केले विवरण, अर्थही घन करूया. एक वेदाचं आपण पारायण केलं तर एक वेदाचं फल त्याला प्राप्त होईल पारायणाचं. पण जगद्गुरु तुकोबाराचं गात्याचं पारायण केलं, 4 वेदाचं पारायण केलेलं काय आहे? फल आहे. कठीण आहे, सोपं नाही आहे गाथा. असो, आपण आपल्याला त्याच्यावर चिंतन करायचं आहे. शांत चित्तानं ऐका. कारण कसं आहे, आमच्यासमोर विद्यार्थी बसत असल्यामुळे त्याच पद्धतीने आम्हाला बोलावं लागतं. विद्यार्थी बसला असल्यामुळे याला महाराजांना माहीत आहे, गावडे महाराजांना आपल्याकडं काय चिंतन चालतंय,
तर काय आहे अभंगाचं धरूनच त्या ठिकाणी आपल्याला चिंतन करायचं आहे. अगोदर अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगतो. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो, म्हणजे संतांची भेट झाली तो काळ धन्य आहे. एवढंच नव्हे, संतांची भेट झाली तो काळ धन्य आहे एवढ्यावरच जमत नाही, एवढ्यावर भागत नाही, त्यांच्या बाहेर मिठी घालावं लागते. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो, आणि धन्य काळ पायी मिठी पडली तो, धन्य काळ संत भेटी असं दोन्हीकडे लावायचं, उभयान्वयी आहे ते. तर ज्या काळामध्ये आपल्याला संतांची भेट होते तो काळ धन्य अशा प्रकारचा आहे. का बरं? संत भेटल्यानंतर काय होते? संदेयाची सुटली गाठी, संशय म्हणून जे आहेत ना, सगळ्या संशयाचे ग्रंथी सुटून जातात. आणि संशयाच्या ग्रंथी सुटून जातात एवढंच नव्हे, तर त्याला रम्य समाधानाची प्राप्ती होते. त्याला निरंकुश तृप्ती म्हणतात किंवा परमानंद प्राप्ती असं शास्त्रामध्ये म्हणतात. त्याची प्राप्ती संत भेटल्यानं होत असते. अजून काय होते संत भेटल्यानंतर? भवनदीचा झाला तारा. भव म्हणजे कोण? भव म्हणजे संसार. भव म्हणजे कोण? संसाराची नदी आहे. त्या नदीतून पलीकडं काय करतो? पैल तीराला त्या ठिकाणी उल्लंघन करून जातो. भव नदीचा झाला तारा. कशामुळे? संत भेटल्यानंतर त्यांच्या उपदेश रूपी जो कृपा प्रसाद आहे त्याच्यानं भव नदी काय करून जातो. भव नदी सामान्य नाही, म्हणजे किती मोठं आहे नंतर तुम्हाला सांगतो. म्हणून काय म्हणतात शेवटच्या? तुका म्हणे मंगळाता कोण दाता एवढी. जगामध्ये संतासारखं दाता असं दुसरं कोणी नाही. कर्णाला दाता म्हणतात, पण कर्ण सुद्धा कमी आहे. वामनाला बलीने संपूर्ण त्रिभुवनाचं राज्य दिलं तरी सुद्धा बली हा उदार ठरत नाही, दाता ठरत नाही. कारण का? दाता कोणाला म्हणतात? दाता तुझी जाणा नारायणा स्मरती, नारायणा स्मरती, नारायणा स्मरती, दाता तुझी नारायणा स्मरती. चकारात्मक तोची, त्याला दाता म्हणावं. कर्णाला सुद्धा दाता म्हणणं कमी पडते, बलीला सुद्धा दाता म्हणणं कमी पडते. कारण जो भगवंताचं स्मरण करवितो त्याला दाता असं म्हणतात. तुम्हाला भगवंताचं स्मरण घरी होते का? कोणाच्या माध्यमातून होते? संतांच्या माध्यमातून. कीर्तनकाराच्या नाही बरं. आता कीर्तनकाराला माहीत नाही दाता कोण आहे, नारायण कोण आहे, हे त्याला माहीत नाही. जो संत आहे त्या संतांच्या माध्यमातून आपल्याला दाता कोण आहे हे कळून येत असते. म्हणून संत हे दाते असल्यामुळं त्याने जे उपदेश केला आणि ज्या वेळेला भवनदीचा तारा उतरून गेलो आपण, पलीकड तीरावर गेलो भवनदी उतरून, त्यावेळेला तो काय आहे यांच्यापेक्षा म्हणजे तुका म्हणे आता कोण दात, तुका म्हणे मंगळाता कोण दात यावरी. मंगल त्याच्या वेळेला होतो आणि संतावरती दुसरं कोणी दाता नाही, असं अभंगाचं सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल आता संतांची भेट त्यावेळेला तो धन्य. पण संत कोणाला म्हणतात? संत कोणाला म्हणतात? तुम्ही कोणाला म्हणतात? कीर्तन करणारा संत. कीर्तन करणारा संत तो असे भामटे झालेत कीर्तन करत, संत राहिलेच. पूर्वीचा काळ वेगळा, आताचा काळ वेगळा.
संत शब्दाची व्याख्या असं आहे, निळापराय म्हणतात. संत कोणाला म्हणावं? तेची संत तेची संत तेची संत तेची संत तेची संत तेची ज्यांचा हे विठ्ठले, 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 ज्यांचा हे विठ्ठले. तेची संत तेची संत ज्यांचा हे विठ्ठले, ज्यांचा हे विठ्ठले, तेची संत तेची संत ज्यांचा हे विठ्ठले, ज्यांचा हे तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, की त्यालाच संत म्हणावं, त्यालाच संत म्हणावं ज्याच्या प्रीतीचा विषय भगवान श्री विठ्ठल असेल, त्यालाच काय म्हणावं? संत म्हणावं. कारण भगवंताविषयी प्रीती ही भक्तीचं लक्षण आहे. म्हणून नारद भक्तिसूत्र म्हणतात, सा तस्मिन् परमप्रेम रूपा. अस्मिन म्हणजे त्या परमात्म्याच्या ठिकाणी परमप्रीती असेल, तेच भक्तीचं लक्षण आहे. आणि संत सतत भक्ती करत असतात. म्हणून काय आहे की संतांचं लक्षण करीत असताना ज्याच्या परमात्म्याविषयी परमप्रीती असेल त्यांना काय म्हणावं? संत म्हणावं. नाथ मला संत कोणाला म्हणतात माहिती आहे का? तुम्ही जगाकडे पाहत असताना जग पाहता का परमात्मा रूप पाहता? काय पाहावं? परमात्मा. तुम्ही खरं खरं पाहता काय पाहता? अशा मूर्ख आहे. जगाकडे पाहत असताना पण जग हे परमात्म्याचं स्वरूप आहे असं जो पाहतो त्याला संत म्हणावं. जग ब्रह्मरूप जाण हेच साधूचे लक्षण. नाथ महाराज म्हणतात सगळं जग हे परमात्म्याचं स्वरूप आहे असा जो पाहतो त्याला काय म्हणावं? संत म्हणावं. ज्ञानोबरायांच्या मतात संत कोणाला म्हणतात? ज्ञानोबराय संत कोणाला म्हणतात? ज्याला निसंशय आत्मज्ञान झालं त्याला संत म्हणावं. आत्मज्ञाने चोखडी संत माझी रोडडी, तेच दृष्टी पडवापडी कामिनी जैशी. जसं कामिनीचं त्या ठिकाणी पुरुषाच्या ठिकाणी चित्त जडलेलं असतंय, त्याचप्रमाणे ज्याचं चित्त हे परमात्मा स्वरूपाच्याकडे जडलेलं आहे आणि एवढंच नव्हे, त्या परमात्म्याचं निसंशय ज्ञान होऊन सतत ब्रह्माकार वृत्ती ज्याची राहिलेली आहे त्याला काय म्हणावं? संत म्हणावं. संतांचं असं लक्षण आहे. आता तुम्हाला एक विचारतो, संत म्हणजे काय? आता आपण तुम्ही सगळे कीर्तनकार आहात, बरेच कीर्तनकार आहेत, कीर्तन करणार आहेत. संत कोणाला म्हणतात? देहाला उदासीन. देहाला उदासीन जिथंच असू शकतो. एखाद्या बायकोने जर बोललं तरी उदासीन असू शकतो. उदासीनाचं लक्षण आहे अकृतत्वे सती द्रष्टा साक्षी किंवा उदासीनत्वे बोलता. साक्षीचं लक्षण साक्षी उदासीनच आहे, त्याला रागद्वेष नाही. रागद्वेष रहिता उदासीना. रागद्वेष रहित असेल तर उदासीन, त्याला उदासीन असं म्हणावं. मग उदासीन असतो त्याला संत म्हणतात असं काही नाही. संतांची व्याख्या काय? तर संत हा शब्द कोण्या भाषेतला आहे? मराठी भाषेतला नाही ना? गात्यात कसं काय? गाता मराठी आहे का संस्कृत आहे? उपगणाची गाता मराठी आहे का संस्कृत आहे? मराठी. मग संत शब्द हा संस्कृत मराठीत कसं काय आला? ते भेळ मिसळ झालं का? आता मराठी भाषा असं झालं की सगळ्या भाषा त्याच्यात मिसळल्या. टाईम हा इंग्रजी आहे का मराठी शब्द आहे? तुम्ही बोलताना टाईम झाला म्हणता का वेळ झाला म्हणता? मिक्स झालं का नाही? पण एक गोष्ट ध्यानात ठेवा की सगळ्या भाषेत इतर शब्द आले तरी चालतात, पण संस्कृत भाषेमध्ये इतर शब्द खपतच नाही. संस्कृत भाषेत इतर शब्द खपतच नाही. बघा तुम्ही संस्कृत भाषाकडे एक तर इतर शब्द त्याच्यात आला का बघा, त्याला खपत नाही.
संत हा शब्द संस्कृत भाषेतला आहे. संस्कृत भाषेतला कसा तो शब्द निर्माण झाला माहिती असं म्हणून सांगतो. संस्कृत भाषेमध्ये अस धातू आहे तिथे गणातला. तो अस्मी स्वास्मा अशी स्था असते अस्ति अशी स्था असतं अस्ति स्था संती असा तो शब्द चालतो. संती मधला अंती काढला हलंत सर राहिला त्याला वकादावीचं रूप जोडलं. वकादावी काय आता शाळेतल्या शिक्षकाला कळतच नाही. आमच्या यवतमाळचा एक शिक्षक येतो फाटाला, तो रिटायर झालाय, त्याला करताही कळत नाही कर्मही कळत नाही. रिटायर कसं का झालं संस्कृत शिकायला बसतो करता कळत नाही. मग फुकट पगार खाणं आहे का नाही? काय फुकट पगार खाणं आहे म्हणजे वकारावी म्हणजे वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण त्याला म्हणतात वकारावी. त्याचा प्रत्यय अर्थ हलंतचा अधिक अर्थ प्रत्यय जोडला सत शब्द झाला आणि विशेषण तिन्ही लिंगात चालतो. हा विशेषण तिन्ही लिंगात चालतो. पुल्लिंगात चालतो, स्त्रीलिंगात चालतो, नसलत नाही. काळा घोडा पुल्लिंगात चाला, काळी सीता स्त्रीलिंगात चालतो. हा असं विशेषण तिन्ही लिंगात चालतो. मग त्यामुळे या ठिकाणी अस धातू पुल्लिंगात चालत असताना सत धातू पुल्लिंगात चालत असताना सन संतव संता असं चालतो. सन संतव संता कोण्या भाषेतलं आहे? संस्कृत भाषेत. संत शब्दाचा अर्थ काय? हलंत स अधिक अंत बरोबर संत झाला. हलंत शब्दाचा अर्थ स शब्दाचा अर्थ काय आणि अंत शब्दाचा अर्थ काय? हलंत स नाम सद्रूपेण अज्ञान तत्कार जगत यद प्रतीयते तस्य अंतः नाम नाशा ये भक्त्या क्रियते स संत. संत शब्दाची व्याख्या स अधिक अंत असं दोन शब्द आहेत. स शब्दाचा अर्थ काय म्हणजे सद्रूपानं अज्ञान तत्कार जगत प्रतीतेला येते त्या सत्यत्वाचा नाश ज्या भक्ताकडून केलं जातं त्याला संत असं म्हणतात. तुम्हाला विचारतो जग सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे. कशासारखं मिथ्या आहे? स्वप्नासारखं. का बरं स्वप्नासारखंच का? रज्जू सर्प आहे, स्थान पुरुष आहे, सुप्तिर्जत आहे, आकाश मिळत आहे, मृगजळ आहे, हे सगळं सोडलं स्वप्नच काय घेतात? त्याचं कारण असं आहे स्वप्न खोटं आहे याच्याकरता का उपदेशाची गरज आहे का? जागा जाणून स्वप्न खोटं होत असतो. स्वप्न मिथ्या करता कोणाची उपदेशाची गरज आहे का? मग जागा झाल्यानंतर खोटा ठरतो. जागा झाल्यानंतर काय ठरतो? स्वप्न खोटं काय कशाकरता खोटं आहे त्याचं कारण माहिती आहे का? स्वप्न खोटं का याचं कारण असं आहे की स्वप्न कुठं पडतो? निद्रावस्थेमध्ये. कुठं दिसतो ते? जागृत अवस्थेत दिसतो. स्वप्न आपल्या कंठामध्ये हिता नामक नाडी आहे त्याला पुरुषत्व नाडी म्हणतात उपनिषदामध्ये. ते किती आहे माहिती आहे का? हा किती आहे ते? आपल्या डोक्यातला केस काढावा, उभ्याने 1000 भाग करावे, नाहीतर लांब केस 1000 भाग होऊ शकतात, पण उभ्याने 1000 भाग करावे. एवढी बारीक नाडी. त्या नाडीमध्ये तुम्हाला काय दिसतंय? स्वप्न आहे. सगळं जग दिसतंय. हे जसं जग दिसतं तर स्वप्नामध्ये दिसतंय. मग तेवढं राहण्याकरता जागा आहे का तिथं? तेवढं काल तेवढा देश आहे का? मग देश काला वाचून त्याची काय झाली? उत्पत्ती झाली. म्हणून स्वप्न कसं आहे? म्हणून स्वप्नम पक्षधृत्य मिथ्यात्वम साधयति योग देश काल सामग्री अभावात यत्र यत्र योग देश सामग्री काल अभावत्वम तत्र तत्र मिथ्यात्वम यदा स्वप्नवत. काय आहे? स्वप्न प्रतीतील येण्याकरता थोडं का होईना तर हितानामे देशकाल आहे, पण जागृत प्रपंच जिथं निर्माण होतं तर देशकालच नाही. म्हणजे स्वप्नापेक्षा जागृती मिथ्या आहे. स्वप्नापेक्षा जागृती ही खोटी आहे. तुम्हाला कोण खरं वाटतं कोण खोटं वाटतं? स्वप्न जास्त खोटं कोण आहे? जास्त खरं कोण वाटतं तुम्हाला?
विठ्ठल विठ्ठल. 1985 साली जर्मनमध्ये याचं संशोधन केलं. आपलं उपनिषद घेऊनच त्यांनी त्या ठिकाणी संशोधन केलं. त्या मांडूक्योपनिषद हिता नामक नाडी आहे तिथं सगळं तिथं विचार केला आहे. त्यांनी ते काढून त्याच्यावर संशोधन केलं आणि त्याने एक मशीन निर्माण केलं. आता ते झोपताना कंटाला आपण लावून ते झोपलं ना, आपण स्वप्नात जे जे पाहतो ते सगळं झोपलं त्याचं पोट करून ठेवतो. आपल्या संशोधन त्यांचं संशोधन आहे. म्हणून योग्य देश काल अभाव असल्यामुळे स्वप्न जसं खोटं आहे तसं जागृती सुद्धा कसं आहे, खोटं आहे. म्हणून त्या ठिकाणी जगताच्या ठिकाणी असणारं सत्यत्व, त्या सत्यत्व आणि त्याचं कारण उपादान कारण अज्ञानाच्या ठिकाणी असणारं सत्यत्व, या दोन्ही सत्यत्वाचा जो नाश करतो त्याला काय म्हणावं, संत म्हणावं. त्याला काय म्हणावं, संत म्हणावं. संताची व्याख्या आहे. म्हणून असे जे लक्षणाचे संत आहेत, आता तुम्हाला विचारतो, संत वैभवाचा असावा का लक्षणाचा असावा? तुम्ही कोणाला मोठं म्हणता? वैभवाला. वैभवाचा संत मोठा ठरत नाही. लक्षणेचा संत काय? सुवासिक वैभवाची असावी की लक्षणाची असावी? 100 तोळा सोनं घातलं पण कुंकूच लावलं नाही, सुवासिनीचं लक्षण आहे का? नाही. लक्षणाने सुवासिनी सोबत असते. काय काय असं सुवासिनीला? होय, गाडी काय काय असं, हा कुंकू असं, अजून मंगळ, अजून अजून जोडवे असं, अजून हा डोक्यावर पदर असं. आता नाही असते, गेला तर बरोबर. आमची साधू बरा म्हणते, जर आपल्या हिंदूच्या स्त्रियांनी अंगभर कपडे वापरले तर 60% बलात्कार कमी होतात. ते मुसलमानाचं बघा, नुसतं डोळे दिसतात मांजरासारखे, पूर्ण शरीर झाकून असते. आमचं पूर्ण उघडच असते. म्हणून ऋतुंबरा म्हणते, आमच्या महिलांनी जर पूर्णपणे कपडे वापरले अंग भरून तर 60% बलात्कार देशातले कमी होतील. आता आपल्या परवा आमच्या सोलापूरला मीटिंग झाली. दिवसातून 70 मुली पडून जातात महाराष्ट्रात. आतापर्यंत 13 लाख मुली मुसलमानच्या घरी हिंदूंच्या, त्याचा कोणीच विचार करत नाही. म्हणून सुवासिनी जी असते ती लक्षणाची असावी. अजून कोणतं लक्षण आहे? तिला भाग कसं पडावा? हा, मध्ये पडावा. कुठून कुठेपर्यंत असावा? त्यापासून ब्रह्मरंध्रापर्यंत असावं. का बरं असं का असावं? धर्मशास्त्राची माहिती द्या. भांग हे काय पतीचं आयुष्य आहे. तो आजच मिळाला तर चालतो, साफ झालं. भांग कुठे गेलं कोणाला? हे जसं सुवासिनीचं लक्षण आहे तसं संतांचं लक्षण काय? तर जे लक्षणाचे संत असतात त्यांची गाठ पडल्यानंतर आपल्याला काय होते, तो काळ धन्य आहे. काही लोक संतांची गाठ पडल्यानंतर सुद्धा तो धन्य समजतच नाही, पण पाया सुद्धा पडत नाही. आमच्या शिवानंद स्वामीकडं मी पाठाला असताना एक दत्तभक्त होता. म्हणजे काही लोकांना संत भेटल्यानंतर सुद्धा पाया पडायची भावना होत नाही. पाया पडलं तरी सुद्धा जबरदस्तीने पडतात. पडल्यानंतर सुद्धा पाया कपाळ पुसून टाकतात. तो दत्तभक्त होता, त्याचा पोरगा, तो दोघं दर्शनाला यायचे. तो दर्शन घ्यायचा आणि मुलाला म्हणायचं दर्शन घ्या. तो घेत नव्हता मुलगा आणि जबरदस्तीनं त्याने पायावर डोकं दाबायचा आणि काढलं पोरगा असं असं पुसून काढायचं. आता संत चरणराजा लागत असं वासनेचे हे कुठं लावायचं? म्हणून संत भेटल्यानंतर सुद्धा त्यांच्या पायावर डोकं ठेवण्याची भावना होत नाही. संत भेटल्यानंतर त्यांच्या पायावर तुम्ही ज्यावेळी डोकं ठेवलं त्यावेळेला तो काळ धन्य आहे. कारण संत चरणराजा लागत सहज. वासनेचे बीज कोण आहे? गवडे महाराज कोण आहे वासनेचे बीज? हा, आशा नाही. वासनेचे बीज अज्ञान आहे. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत वासना जात नाही. तुम्हाला वासनेची निवृत्ती करायची असेल
तर वासनेचं मूळ कारण आहे, त्याचं मूळ कारण अंतःकरण. वासना अंतःकरण राहते, अंतःकरणाचं उपादान कारण आहे अज्ञान. म्हणून तुम्हाला वासनासहित अंतःकरणाची निवृत्ती करायची असेल तर अज्ञानाची निवृत्ती करावी लागते. तेव्हा वासनेची काय होते? निवृत्ती होते. वासनेची अत्यंतिक निवृत्ती होते. वासना कोणाला झाला घातला होता? जडभरता. कोणाला? जडभरत राजाला. वासनेनं पुन्हा किती जन्म घ्यावा लागले त्याला? पुढचा जन्म घ्यावा लागला. म्हणून काय आहे तर काय आहे, वासनेची निवृत्ती करायची असेल तर त्याला अज्ञान निवृत्ती करावंच लागते, त्याच्याशिवाय होत नाही. म्हणून संतांच्या चरणावर तुम्ही ज्यावेळेला डोकं ठेवलं त्यावेळेला वासनेची काय होते? निवृत्ती होते. वासनेची नव्हे, वासनेला उपादान करणं अज्ञानासहित वासनेची काय होते? निवृत्ती होते. म्हणून संत भेटल्यानंतर त्यांच्या पायावर काय ठेवावं? डोकं ठेवावं. आणि तो काळधन्य आहे. एक तर पहिलं भेटणं आहे, भेटल्यानंतर दुसरं त्यांच्या पायावर मिठी घालणं आहे. असं दोन्ही पाहिजे त्या ठिकाणी. नुसतं त्या ठिकाणी मिठी घातल्यानंतर कोणीतरी संत नसला, संत भावनेने त्यांच्या पायावर मिठी घातली तर त्याचं काम होत नाही महाराज. म्हणून संत भेटावं लागतात आणि त्यांच्या पायावर मिठी घालावं लागते, असं अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, संत भेटल्यानंतर तो काळधन्य आहे. आणि त्या संतांच्या पायावर मिठी ज्या वेळेला घालतो तोही काळधन्य आहे. आणि दोन्ही काळ तसं हे धन्य आहे. मग संत भेटल्यानंतर त्यांच्या पायावर मिठी घातल्यानंतर काय होते? संदेहाची सुटली गाठी झालो गोपीश्वर. आपल्याला संदेहाचं 4 प्रकारचा विचार करायचा आहे. संदेह म्हणजे संशय. संशयाचं कारण कोण? पहिला मुद्दा. संशयाचं लक्षण काय? दुसरा मुद्दा. संशयाचं फल काय? तिसरा मुद्दा. संशयाची अवधी म्हणजे संशय कुठेपर्यंत राहतो? चौथा मुद्दा. 4 गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. संशय केव्हा येत असतो? संशयाचं कारण कोण? तुम्हाला संशय कधी येतो? न कळालं की संशय येत असतो. अज्ञान हे संशयाचं काय आहे? कारण आहे. न कळालं काय येत असतो? संशय येत असतो. म्हणून संशयाचं कारण कोण? अज्ञान. संशय चांगलं का वाईट? अनेकनाई पाप धोर हा विनाशाची वागून प्राणी असे. तर संशय हे येण्याचं कारण काय? अज्ञान हे संशय येण्याचं कारण आहे. संशयाचं लक्षण काय? संशयाचं लक्षण काय? संशयाचं लक्षण 14-15 आहे. चित्त शुकाचार्यांनी संशय अधिकरण सांगत असताना 12-13 संशयाचे लक्षण सांगितले. आपल्याला तेवढ्या गोष्टीचा विचार केला तर 8 दिवस करावं लागेल. फक्त 1-2 लक्षणाचा आपण विचार करू. संशय कशाला म्हणतात? ते संशय 2 कोटी ज्ञान को संशय काय असं प्रभाकर म्हणते. 2 कोटी म्हणजे प्रकार. दोन्ही प्रकाराला विषय करणारं जे ज्ञान आहे त्याला काय म्हणावं? संशय म्हणावं. दोन्ही प्रकाराला विषय करणारं जे ज्ञान आहे त्याला काय म्हणावं? संशय. किंवा
एका ठिकाणी संशयाचं लक्षण ग्रंथकार सांगत असताना एकस्मिन धर्मणी एकस्मिन धर्मी नाना धर्म अवघाई ज्ञानम संशय. एका धर्मीच्या ठिकाणी नाना अशा अनेक विरुद्ध धर्माला विषय करणारं जे ज्ञान असते त्याला संशय असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? संशय. आणि संशयाचं फल काय? दुःख हे संशयाचं फल आहे किंवा पाप हे संशयाचं काय आहे? फल आहे. आणि संशय कुठेपर्यंत राहतो? संशय कुठेपर्यंत राहतो? तुम्हाला निश्चयात्मक ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संशय राहतो. हे संशयाची काय आहे? अवधी आहे. म्हणजे संशय हे काय आहे त्याच्यात अनेक प्रकार आहे महाराज. संशय आहे. संशयात किती प्रकार आहे? अनेक प्रकार आहे महाराज. तुम्ही बघा, संशयाचे मुख्य कारण, मुख्य 5 मुद्दे आहेत संशयाचे. परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे? पहिला संशय आहे. जीव परमात्मा भिन्न आहे का अभिन्न आहे? दुसरा संशय आहे. जग सत्य आहे का मिथ्या आहे? तिसरा संशय आहे. वेद हा जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करतो, अभेद प्रतिपादन करतो, चौथा संशय आहे. जीव ब्रह्माचा भेद सत्य का अभेद सत्य आहे? 5वा संशय आहे. असे अनेक संशयाचे प्रकार आहेत. संशय असलं की त्या माणसाला दुःख होत असते. काय झालं? आम्हाला संस्कृतमध्ये धडा होता 11वीला शिकत असताना. संशय काय करतो याच्याविषयी एक धडा लिहिला होता. काय झालं? असं एक संस्थानिक राजा होता आणि संस्थानिक राजा पहिलं खूप संस्थानिक राजे होते. या देशामध्ये जवळजवळ 7,000 संस्थानिक राजे होते. त्या संस्थानिक प्रत्येकाच्या ठिकाणी संस्कृत विद्यालय होतं. ते नालायक इंग्रजांचा मेकाले आला, त्याने सगळे त्या संस्थानिकाकडून त्याचे हे काय अनुदान बंद केलं. या देशातलं संस्थान म्हणजे सगळे संस्कृत विद्यालय बंद झाले. नाहीतर काय होत होतं, मुलगा 8 वर्षाचा झाला, 8 वर्षात पदार्पण केलं तर ते आई वडिलांनी गुरुच्या घरी न्यायचं, त्याला उकड्यानं संस्कार करायचं आणि त्याला विद्यार्जन करायचं. असं एक पद्धत होती या देशामध्ये. पण त्या मेकाल्याने आलं की या देशाचा सगळा सत्यानाश केला. संस्कृत भाषा तेव्हापासून हद्दपार झाली. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ते मांडलं होतं लोकसभेमध्ये, या देशाची भाषा संस्कृत व्हायला पाहिजे तरच या देशाचं काय होईल. कारण वेद वाङ्मयात जेवढं संशोधन आहे या विज्ञानवादाच्या ठिकाणी नाही आहे महाराज. खूप संशोधन आहे वेदामध्ये. पण नेहरू मुसलमानाचं होतं, त्यांनी कबूलच केलं नाही. ही भाषा काढून टाकली. 75 सालापर्यंत 74 सालापर्यंत शाळेत एक विषय होता, पण इंदिराबाईंनी तेही काढून टाकलं. कशाकरता काढलं त्याने? हिंदू नव्हते सर. तर काय आहे, काय सांगत होतो तुम्हाला मी? संशय. काय झालं? संस्थानिक राजा होता. एक दिवशी त्या राजाच्या घरची चोरी झाली. 3ऱ्या मजल्यावर त्या ठिकाणी तो चोर गेला, त्या भिंतीला छिद्र पाडलं आणि त्या घरातले माणिक मोती रत्न सोनं नाणं पैसा अडका सगळं चोरून नेला. आणि सकाळी गोंधळ उठला, राजाच्या घरची चोरी झाली, राजाच्या घरची चोरी झाली. सगळं गाव जमलं तिथं. आणि जो चोरी केला होता तोही तिथं आला होता. त्याने काय केलं, त्याला तो जर झाड होता ते छिद्र पाडून त्याच्यातून गेला होता, त्याच्यातून बाहेर आला होता. तो म्हणला, छिद्र एवढं दिसतं, मी एवढं झाड आहे, या छिद्रातून आलं कसं आणि गेलो कसं? त्यानं संशय होता. एकदा त्या छिद्राकडे बघायचं, नंतर आपल्या कमरेकडे बघायचं. एकदा छिद्राकडे बघायचं, आपल्या कमरेकडे बघायचं. त्याला वाटलं एवढं छिद्र मी रात्री गेलो कसं, तिथं आलो कसं? असं सारखं त्या छिद्राकडे आपल्या कमरेकडे बघायचं. त्या फौजदाराचं लक्ष त्याच्याकडे गेलं. हात चोऱ्या येऊन हात पकडला. मग संशय चांगला का होईल? संशय चांगला का होईल? संशय आला की त्याच्या ठिकाणी दुःख आलं. म्हणून जोपर्यंत संशय आहे तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होत नाही. म्हणून दुःख पाप हे संशयाचं फल आहे. जोपर्यंत निश्चयात्मक ज्ञान होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तुमचा संशयाची काही होत नाही, निवृत्ती होत नाही. म्हणून त्या संशयाचे जे गाठी आहेत, गाठी याला संस्कृतमध्ये ग्रंथी म्हणतात. म्हणून अद्वैत सिद्धीमध्ये त्या मधुसूदन सरस्वतीने
अध्यासाचं लक्षण करीत असताना चिदचिद ग्रंथी अध्यास असं लक्षण केलं. चिद आणि अचिद या दोन्हीची गाठ म्हणजे त्याला काय म्हणावं, ग्रंथी. असा संशयरूप ग्रंथी, संशयरूप जो ग्रंथी आहे तोपर्यंत त्या ठिकाणी त्या संशयरूप ग्रंथी संतांच्या पायावर मिठी पाडल्यानंतर आणि संत भेटल्यानंतर त्या संशयाची ग्रंथी निवृत्त होत असते. काही काही लोक असे म्हणतात संदेहाच्या सुटल्या गाठी. असं पाठ नाही, संदेहाची सुटली गाठी. याने पाठभेद कशा करता केला कोणाला असे अनेक अभंगामध्ये केले. देहाच्या निरसने पाविजयट्या, देहाच्या निरसने म्हणतात, निराशे म्हणतात, निरसने म्हणत नाही. हरिपाठामध्ये सुद्धा यांनी चमचागिरी केली मला. तिसऱ्या माळ्यामध्ये पहिला भाग कोणता आहे, मूळगाथा वगैरे वेदशास्त्र प्रमाण आहे. नंतर नाम संकीर्तन आहे. ते बदल करायला कोणी सांगितलं, म्हणजे ज्ञानोबऱ्याच्या पेक्षा तुम्ही शाणे झाले. असं काही पाठभेद या लोकांनी केलं म्हणून संदेहाची सुटली गाठी. लोकांना काय वाटतं संशय अनेक प्रकारचे आहेत आणि सुटल्या गाठी हे म्हणणं चांगलं, पण तसं संशय मुळात एक आहे, त्याचे अनेक विभाग असतील. मूळ संशय मात्र एकच आहे. सगळ्यात महत्त्वाचा संशय असा आहे चिदचिद ग्रंथी अध्यास हा मूळ संशय आहे. चिद आणि अचिद या दोघांची जी गाठ आहे त्याला ग्रंथी असं म्हणतात. ती गाठ सुटली. तुम्हाला विचारतो, तुम्ही स्वतःला काय म्हणता? गावडे पाटील कोणाला म्हणतात? हा, शरीराला का आत्म्याला? शरीराला आत्म्याची गाठ आहे का नाही? मी गावडे म्हणणार. मी म्हणजे कोण आहे? मीचा लक्षार्थ आहे साक्षी. हा, आणि शरीर म्हणत असताना हे जड शरीर, या दोघांची काय तिथं गाठ आहे. ही ग्रंथी कशाला सुटते? संतांच्या माध्यमातून. संतांची भेट ज्या वेळेला झाली त्यावेळेला सुटते. म्हणून संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. याच्यात पहिला संशय कोणता? परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे? हा पहिला संशय. परमात्मा हा सगुण आहे का निर्गुण, किंवा सगुण असलेलं खरं का निर्गुण असलेलं खरं? दोन खरं असतात का? एकमेव द्वितीयम ब्रह्म ज्ञान असते किंचन कुठं. सत्य वस्तू एकच आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला कागा दाविला जगदाभास. तीन वेळा का वापरतो? देशता कालता वस्तुता ज्याचा अंत होत नाही असा विठ्ठल भगवान परमात्मा आहे. हा, म्हणून त्याच्या देशाने कालाने वस्तूने अंत होत नाही असा परमात्मा श्री विठ्ठल आहे. आणि ते तुमचा आत्मा आणि परमात्मा विठ्ठल वेगळा आहे का एक आहे? एक आहे का वेगळं आहे? एकच आहे. काय आहे? एकच आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी तुमचा देह अनात्मा आणि आत्मा या दोघांची ग्रंथी आहे का नाही? मी शरीर असं म्हणत असताना हा, या दोघांची काय ग्रंथी. मग तुमचा अधिष्ठान असणारा जो कूटस्थ परमात्मा
तो सगुण आहे का निर्गुण आहे? तो सगुण आहे का निर्गुण आहे? तो निर्गुण आहे. आणि तुमचं शरीर सगुण आहे. दोन्ही मिळून काय झालं? सगुण निर्गुण. तसं परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे? तुझं सगुण म्हणून सगुण निर्गुण एक गोविंदु रे गोविंदु रे गोविंदु रे हनुमाने ना हनुमाने ना हनुमाने ना हनुमाने ना सगुण निर्गुण एक गोविंदु रे गोविंदु रे सगुण म्हणू की निर्गुण रे सगुण निर्गुण हे जसं भक्तिशास्त्रात सगुण निर्गुण परमात्म्याचं वर्णन केलं तसं वेदांत शास्त्रात सुद्धा आहे. सविक म्हणजे त्या ठिकाणी परमात्म्याचे दोन रूप सांगितले. एक सप्रपंचत्व, एक निष्प्रपंचत्व. सप्रपंचत्व कल्पित आहे, निष्प्रपंचत्व हे सत्य आहे. आता सप्रपंचत्व म्हणजे सगुण, निष्प्रपंचत्व म्हणजे निर्गुण. ज्या वेळेला निर्गुणाच्या भेटीला आपल्याला यायचं तर सगुणातूनच यावं लागेल. निर्गुणाच्या भेटी आणि म्हणजे निर्गुण परमात्म्याची भेट सगुणातून त्या ठिकाणी आपल्याला यावं लागतं. सगुण निर्गुण हे दोन्ही रूप परमात्मा आहे. म्हणजे असं कसं आहे, शास्त्राच्या माध्यमातून विचार केला असता तुम्हाला एक विचारतो. दोरीवर तुम्हाला सर्प बसला. कशावर बसला? दोरीवर. कशाला बसला? दोरीच्या ज्ञानाला बसला. कशाला बसला? जोपर्यंत दोरी कळत नाही तोपर्यंत तुम्हाला सर्प बसतो. बरोबर आहे. आता ज्या वेळेला दोरीचं ज्ञान झालं, सर्प कुठे गेला? बिळात पळून गेला. कुठे गेला तो? दोरी रूपच झालाच नाही. कारण सर्प हा कल्पित आहे, दोरी सत्य आहे. तसा सगुण परमात्मा कल्पित आहे, निर्गुण परमात्मा सत्य आहे. ज्या वेळेला दोरीचं ज्ञान झालं तर सर्प दोरी रूपच होतो. ज्या वेळेला निर्गुण परमात्म्याचं ज्ञान झालं की सगुण परमात्मा निर्गुण स्वरूपच होतो. त्याच्यावर भिन्न राहत नाही. त्याच्यावर काय होत नाही? भिन्न राहत नाही. मग आता सप्रपंचात निष्प्रपंच परमात्मा स्वरूप असल्यामुळं सगुण परमात्मा निर्गुण परमात्म्याचं स्वरूप असल्यामुळे सगुण कल्पित आहे आणि निर्गुण सत्य आहे. आणि कल्पित वस्तू अधिष्ठान रूप असते. म्हणून त्या ठिकाणी सगुण तुझं सगुण म्हणून निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंद रे. सगुण निर्गुण एक गोविंद रूप परमात्माच आहे, दुसरं नाही. म्हणून तुझं परमात्मा सगुण आहे का निर्गुण याचा अर्थ काय आहे? परमात्मा निर्गुण स्वरूप आहे, त्याचं पहिलं उत्तर आहे. दुसरं प्रश्न संशय आहे की जीव परमात्मा भिन्न आहे का अभिन्न आहे, हा दुसरा संशय. कारण हेच संशय बंधाला कारण असतात. हेच संशय आपल्याला नरकाला जाण्याला कारण असतात. हेपर्यंत हे संशय आहे तोपर्यंत जीवाचं कल्याण होत नाही. म्हणून संशयाने थोर आणिक नाही पाप घोर, हा विनाशा जीवा दूर प्राण्याशी. किंवा गीताकार म्हणतात संशयात्मा विनश्यते. म्हणून काय आहे दुसरा संशय? परमात्मा जो जीव हा परमात्म्याहून भिन्न आहे का अभिन्न आहे? तुमच्या मतात काय? भिन्न आहे. ज्ञानेश्वर वाशील का नाही?
14 अध्यायात म्हणतात हो का तरंगो लहान परत सिंधुशी नाही बिंदू तैसा ईश्वराशी आणू नवी चिमा. तरंग निर्माण होतात समुद्रावर. तो तरंग समुद्रापासून किती लहान आहे? 1 लाखावा सुद्धा भाग नाही समुद्राचे तरंग. तरंग का निर्माण झालं? वारा हे निमित्त कारण आहे, पाणी हे उपादान कारण आहे. मग निमित्त कारण उपादान कारण ज्यावेळी होतं कार्य निर्माण होत असतं. मग तो तरंग समुद्रावरून भिन्न आहे का अभिन्न आहे? हा अभिन्न आहे. कशावरून? कशावरून? मी म्हणतो माझं पाणी दे, तुझं तरंग घे. घेता येईल का? हा दोघं सोनार होते, दोघं मिळून धंदा करीत होते. एक बनवायचं आणि एकाचं भांडवल होतं. भांडवलदार सोन्याचा म्हणा माझं सोनं दे, तुझं अलंकार घे. सोनं काढल्यानंतर अलंकाराची सिद्धीच होत नाही का? होते का? होत नाही. तसं समुद्राचं भांडवल म्हणजे तरंगाचं भांडवल पाणी आहे. पाणी बाजूला काढलं तर तरंगाची सिद्धीच होत नाही. म्हणून हो का तरंगो लहान सिंधूशी नाही भिन्न. तरंग किती लहान असलं तरी समुद्राहून तो भिन्न नाही. तैसा मी ईश्वराशी आणून जीवा. तसं जीव मी म्हणणारा जो जीव आहे तो ईश्वराहून काही नाही, भिन्न नाही. ईश्वराहून काही नाही, तो भिन्न नाही. मग कसा ईश्वराशी? ईश्वराशी कसा आहे तो? भिन्न आहे. भिन्न आहे का नुसता भिन्न आहे? जीव हा ईश्वर नुसतं भिन्न आहे का अभिन्न आहे का? भिन्न आहे. व्यवहारात विचारतो, तुम्ही तुमची पत्नी भिन्न आहे का? भिन्न आहे का अभिन्न आहे? हा कशावरून? हा म्हणजे त्याचा अनुभव कसा यायचा तुम्हाला? कल्पित भेद कसा, वास्तव भेद कसा? दोघाला जेवावं लागतं का एकाच जेवलं तरी वाटतंय? मग काय याच्यात भेद आहे? तिच्यात सत्ता तुमचे का तिचे? सत्तेनं काय आहे? सत्तेनं काय आहे आणि दिसण्यात काय आहे? यालाच काय म्हणतात? कल्पित भेद वास्तव आहे. यालाच काय म्हणतात? आणि पती पत्नीमध्ये कल्पित भेद आहे पण वास्तव भेद आहे. जसं जीव परमात्मामध्ये सुद्धा जीवाची उपाधित धर्म, ईश्वराची उपाधित धर्म याच्यात भेद आहे. पण चेतन औषध काय आहे? अभेद आहे. मग जीव परमात्म्याचा भेद आहे का अभेद आहे? म्हणून भेद जो पाहतो जीव परमात्म्याच्या ठिकाणी तो दुःखापासून दुःखालाच प्राप्त होतो, दुःखापासून सुखाला प्राप्त होत नाही. भेदात भयम भवती श्रुती आहे. भेदापासून निश्चित जीवाला काही दुःखच होते. हा किंवा अहमान्य असमान्य इति सा वेद सा देवानां पशु होती ती श्रुती. मी वेगळा आहे, हा वेगळा आहे असा जो पाहतो तो देव होत नाही. देवाचा काय होतो? पशु. देवाचा पशु जर काय करतात त्याला? काय करतात त्याला? तो हा बोकडाला देवाला सोडलं म्हणजे काय करतात त्याला? देवापुढे बकरा कापलं का बकऱ्यापुढे देव कापला? नाथाचा म्हणजे बकऱ्यापुढे देव कापला. विचार करण्यासारखी गोष्ट. तुम्ही या देहात आल्यानंतर देहाशी तादात्म्य ठेवलं आणि तादात्म्य ठेवून ब्रह्मज्ञान संपादन न करता मेले तर तुम्ही बोकडाच्या जन्माला गेलं तर तुम्हाला काय करतात? मग जीव हा देव स्वरूपासून तुम्ही तादात्म्य पकडल्यानंतर तुम्हाला कापतात. मग बकऱ्यापुढे देव कापला का देवापुढे बकरा कापला? विठ्ठल म्हणून काय आहे? जीव परमात्म्याचा भेद आहे का अभेद आहे? परमात्मा जीवन भिन्न आहे का अभिन्न आहे हे दुसरी शंका आहे. आणि हा दुसरा संशय आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे. कारण काय?
भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्य सांगतात सगळं वेदाचा शास्त्राचा सिद्धांत हाच आहे. 3 सिद्धांत आहेत त्याच्यात. 3 सिद्धांत शंकराच्या अर्धा श्लोकांना सांगतात. लोकार्देन प्रोक्षामि यदुक्तम ग्रंथकोटिः ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव. 3 सिद्धांत आहेत. त्याच्यात 2 सिद्धांत या ठिकाणी आहेत. सगुण आहे का निर्गुण आहे सोडून दिलं. जीव परमात्माचा भेद आहे का अभेद आहे हाच संशय घेतला. जग सत्य आहे का मिथ्या आहे हा संशय घेतला. तर काय आहे जीव हा परमात्म्याचा काय आहे स्वरूप आहे. अंशांशित भेद असतो का भेद असतो. अंश आणि अंश याच्यात भेद असतो का भेद असतो. समुद्राचा एक बिंदू बाजूला काढला हा अंश झाला आणि समुद्र अंशी झाला. या दोघात भेद आहे का भेद आहे हा भेद आहे. मग जीव हा परमात्म्याचा काय आहे. ममेवांशो जीवलोके मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रवृत्तिस्थानि नश्यन्ति. म्हणजे काय आहे गीताकार म्हणतात ममेवांशो जीवलोके. त्या जीव लोकांमध्ये जीव म्हणून आहे तो माझा अंश आहे. तो कोणाचा अंश आहे माझा अंश आहे. ममेवांशो जीवकडे जीव होता सनातन. आणि जीव हा स्वरूपानं सनातन परब्रह्म स्वरूपच आहे. मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि नश्यन्ति. 6 इंद्रियाने प्रकृतीशी तादात्म्य पकडल्यानंतर हा जीव जसे झाला. नंतर या प्रकृती आणि इंद्रियाचं तादात्म्य सोडलं तर जीव कोणाचं स्वरूप आहे परमात्म्याचं स्वरूपच आहे असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. मग आता तुम्हाला विचारतो तुम्ही मोठा का ईश्वर मोठा. हा ईश्वर मोठा. आता हे मठ आहे इथे एक मठ काढून ठेवलं. मडक्यातलं आकाश आणि मठातलं आकाश कोणतं आकाश मोठं आहे याच्यावर भिन्न आहे का. मग मोठं कसं काय. मठातलं आकाश आणि मठातलं आकाश सारखंच आहे. या घट उपाधीमुळे तो लहान झाला मठ उपाधी तो मोठा झाला. तसं माया उपाधीमुळे त्या ईश्वर झाला. जीव उपाधीमुळे अविद्या कल्पना देवी अविद्या कल्पनाय जीवाच्या कल्पनेने ईश्वर आहे. जीवाच्या कल्पनेने कोण झाला ईश्वर झाला. तर काय आहे तुम्हाला आता विचारतोय जीव मोठा का ईश्वर मोठा. तुम्हाला विचारतो बायका मोठे ते नवरे मोठा नवरा मोठा. हा कोण मोठा आहे हे बी माहीत नाही व्यवहारात कोण मोठा आहे. हा नवरा कोणाच्या पोटी जन्माला ते जन्माला माझे तिच्या पोटी जन्माला आम्ही मोठं म्हणतो. तसं ईश्वर आहे जीवाच्या कल्पनेने आहे ईश्वर. जीवाची कल्पना सोडली तर ईश्वर आणि ते जीव एकच आहे. म्हणून या दोघात कसं आहे अभिन्नता आहे. कोणत्या लक्षणानं सांगितलं त्या लक्षणानं सांगितलं. त्या विवरणकाराचा ग्रंथ आहे विवरण प्रमेय म्हणून. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भेद जीवेश्वराचा भेद हा दुःखाला कारण आहे. तसं म्हणजे संसार जो आहे त्याच्यात 5 प्रकारचा भेद आहे. भ्रांतिरूप संसार किती प्रकारचं 5 प्रकारचं. भेद ब्रह्म आहे संघ ब्रह्म आहे विकार ब्रह्म आहे आणि कर्तृभोक्तृ ब्रह्म आहे. जगतावर ब्रह्मावर भिन्न सत्यत्वाचा ब्रह्म असे 5 प्रकारचे आहेत. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जीवेश्वराचा भेद याची निवृत्ती करण्याकरता कोणता दृष्टांत आहे. जीवेश्वराच्या भेदाच्या निवृत्तीचा दृष्टांत कोणता. बिंब प्रतिबिंबाचा दृष्टांत.
कोणता दृष्टांत आहे? आता आपण आरसा समोर धरला, आरशात काय दिसतो तुम्हाला? आहे का त्याच्यात? तुका म्हणे मूक नाही दर्पणात संतोषाचे बघा, दर्पणात मुख नाही, तुम्ही पाहता कुठं? दर्पण. तू याच्यावर भिन्न आहे का नाही? ज्ञानोबा म्हणतात का दर्पणाचे आधारी एकची करून दुसरी एरवी काय वस्तू विचारी दिली आहे. हे सोपं बोललं. दुसऱ्या ठिकाणी म्हणतात का दर्पणाचे आधारी एकची करून दुसरी मुख पाहती गव्हारे तसे तसे नको. गव्हारे म्हणजे मूर्ख माणसं, कौंडळ माणसं एकच दोन रूपाला पाहतात. दोन आहे का? दोन आहे का? दोन दिसतात? दोन दिसतात. का दिसतात? तर आपण समोर आरसा धरल्यानंतर त्या मुखाला पाहण्याकरता त्या ठिकाणी निघालेली अंतःकरणाची वृत्ती दर्पणाला स्पर्श करते, परत फिरून मुखालाच विषय करते. मग त्या ठिकाणी प्रतिबिंब सत्य का मिथ्या? प्रतिबिंब सत्य का मिथ्या? दर्पणातलं दिसणारं प्रतिबिंब सत्य का मिथ्या? हा कसं आहे? अरे रोजच्या व्यवहारात एवढंही कळत नाही का सत्य का मिथ्या? हा विवरणकार मिथ्या म्हणत नाही, तो प्रतिबिंब सत्य म्हणतो. कारण का? अंतःकरणवरती पाहण्याकरता आरशापर्यंत स्पर्श केली आणि परत फिरून मुखालाच विषय केली. मुख कुठं दिसतो तुम्हाला? आरशात आहे का मानेवर आहे? हा आरशात आहे का मानेवर आहे? मग आरशात का दिसलं? वृत्तीचा अत्यंत वेग आहे. त्या वृत्तीच्या अत्यंत वेगामुळं ते दिसलं. आता तुम्ही पहा, तुमच्या वृत्तीचा वेग किती आहे तुम्हाला सांगतो. तुम्हाला चंद्रापर्यंत जायला किती वर्ष लागतात संशोधन करणं? मंगळ ग्रह सुद्धा दिसतो. मंगळ जायला अमेरिकेला किती वर्ष लागले? जायला 2.5 वर्ष, यायला 2.5 वर्ष लागले. आणि तुम्ही पाहिलं तर किती वर्ष लागतात तर चंद्रापर्यंत, मंगळापर्यंत तुमची वृत्ती जायला? इतका वेग आहे. हा वेग हा प्रतिबंध असल्यामुळं त्या ठिकाणी मानेवरनं मुख अर्थ दर्पणात दिसतो. आता तुम्ही हातात उत्पत्ती करा, कर फिरवा, कसं दिसते? गोल आहे का? दिसते. गोल का दिसलं? वेग हा प्रतिबंध आहे. थांबा दिसतो का? नाही, दिसत नाही. तसं त्या ठिकाणी तुम्हाला मुख दर्पणात का दिसलं? वेगाचा अत्यंत वेगामुळे तो दिसला. त्या एका तासा माझी कोटी वेळा घडी मोडे ज्ञानोबराने कोळी गेले 13 वेळेमध्ये. प्रपंचाचं एका तासामध्ये किती वेळा उत्पत्ती, किती वेळा नाश आहे? ज्ञानोबराने सुद्धा ते थोडंसं त्याच्यात संकोचित हे केलं. तर आता काही लोकांचं असं म्हणणं आहे, ऋषीमुनीचं म्हणणं आहे, एका सेकंदामध्ये 34 अब्ज वेळा उत्पत्ती नाश आहे सृष्टीची. एका कोटी वेळा एका तासात नाही, एका सेकंदामध्ये 34 अब्ज वेळा उत्पत्ती आणि नाश आहे. किती वेग असेल त्याचा? म्हणून इतका वृत्तीचा अत्यंत वेग असल्यामुळं मानेवर असलेला मुख तुम्हाला दर्पणात दिसतो. दर्पण बाजूला केल्यानंतर मुख कुठे गेलं? मानेचे मुख अशी काय झाला? अभिनय झाला. तसं तुमचं अंतःकरण बाद करा. तुमच्या अंतःकरणाला पटलं प्रतिबिंब जीव कोणाशी अभिनय आहे? परमात्म्याशी अभिनय. म्हणून जीव परमात्म्याचा भेद आहे का? भेद आहे. अभेद आहे. जीव परमात्म्याचा भेद नाही. म्हणून हा दुसऱ्या संशयाची निवृत्ती अभेद आहे. तिसरा संशय आहे जग सत्य का मिथ्या? जग सत्य का मिथ्या? कसं आहे तुमच्या मतात? हा का बरं मिथ्या आहे? परमार्थात नेहमी प्रश्नार्थ असावा. तुम्ही संसारात प्रश्न करता, मुलगा झाला पुढे काय? संसारात विचार प्रश्नार्थक संसारात असू नये, परमार्थ क्षेत्रात असावं. जग मिथ्या का? ज्ञानानं त्याची काय होते? ज्ञानाबरोबर वर्णन केले. चेहरे आपले ज्ञान तैशी नाही चोळी स्वप्न तैशी स्फूर्ती त्रिभुवन झाली. तर आपण जागा झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वप्न राहतो का जातो? नाही होय स्वप्न. जागा झाल्यानंतर स्वप्न
दिसत नाही. स्वप्नात स्वप्न कसं वाटतं? सत्य वाटतं. स्वप्नात स्वप्न कसं वाटतं? सत्य वाटणं हा भ्रम आहे का भ्रम आहे? ज्ञानोबा म्हणतात दिसतची स्वप्न घटिके तरीही जागरी होई ठरवते. अरे ज्या वेळेला स्वप्न पाहतो त्यावेळेला तर खोटच आहे, पण केव्हा कळतंय? जागा जागा. आता तुम्हाला तसं हे कसं वाटतंय? हा, तुम्ही जागे का झोपलेले आहे? स्वप्नात स्वप्न खोटं वाटत नाही, स्वप्नात स्वप्न सत्य वाटते. का बरं सत्य वाटते? तुम्ही जागा झाला नाही स्वप्नात. जोपर्यंत स्वप्नातून जागा होत नाही तोपर्यंत स्वप्नातले पदार्थ सत्य दिसतात, पण जागा झाल्यावर खोटं वाटतं. तसं जग स्वप्नासारखं आहे. तुम्हाला कसं वाटतंय? सत्य वाटतंय. ते जागा आहेत का झोपलेले आहेत? तुम्ही झोपलेले आहेत. तुम्हाला निद्रा किती प्रकारच्या सांगितल्या? 4. एक आहे नित्य निद्रा. इथून गेल्यानंतर झोपतात. रोज झोपतं का नाही? त्याला नित्य निद्रा म्हणतात. दुसरा एक आहे चीर निद्रा. कोणीतरी मेला तर पेपरमध्ये बातमी येते, तो चीर निद्रेत झाला. तिसरा आहे अविद्येच्या निद्रा. अविद्येच्या निद्रेमुळे तुम्हाला सप्तरी अविद्येच्या निद्रा विश्वस्वप्नाचा धंदा भूमित होता प्रबुद्ध अनादिकाळचा अविद्येची निद्रा तिसरा आहे. आणि चौथा एक स्वरूप निद्रा. स्वरूप निद्रेतून कधी जागा होत नाही. एकदा ब्रह्मस्थिती प्राप्त झाली तर त्याच्यातून तो बाहेर येत नाही. हे स्वरूप निद्रा. तुम्ही कोणत्या निद्रेत आहे आता? विद्या. तिन्ही निद्रेत आहे. तुम्ही एक दिन मरणार आहे याची निद्रा येणार आहे. तुम्ही रोज झोपता हे नित्य निद्रा येणार आहे. आणि अविद्येची निद्रा अनादिकालापासून आहे. तिन्ही निद्रा तुम्हाला आहे. जीवनमुक्त महात्म्याला फक्त एक स्वरूप निद्रा आहे. स्वरूप स्थितीत परत पुन्हा जागा होत नाही. म्हणून जग नावाचा जो पदार्थ आहे तो सत्य आहे का मिथ्या आहे अशी तिसरी शंका. त्याचं उत्तर आहे जग नावाचा पदार्थ मिथ्या आहे. कारण ज्ञानानं ज्याची निवृत्ती होत असते तो कसा असतो? मिथ्या असतो. तुम्हाला आरशातलं दर्पणातलं मुख दिसतंय, तुम्हाला सत्य दिसतंय का खोटं दिसतंय? हा, मग तिथं कुंकू लावता की इथं लावता? विठ्ठल सत्य जर आरशातलं जर सत्य वाटलं असतं तर गंध तिथं लावला असता. तुम्हाला सुद्धा मात्र तिथं नाही आहे हे दिसतंय, हे मुख इथंच आहे म्हणून इथं लावलं. तसं या जगताविषयी तुमचा निश्चय कसा असावा? मानेतील मुखाप्रमाणे तुमचा निश्चय असावा. म्हणून जग नावाचा पदार्थ सत्य आहे का तर मिथ्या आहे. जग नावाचा पदार्थ मिथ्या आहे. हे तिसरं संशयाची निवृत्ती. त्याच्यानंतर वेद हे जे आहे ना ते त्या ठिकाणी भेदाचं प्रतिपादन करते का अभेदाचं प्रतिपादन करते हा चौथा संशय. त्याचं उत्तर आहे वेद हे जीव ब्रह्माचं अभेद प्रतिपादन करते. म्हणून काय आहे? वेद प्रतिपाद ईश्वर वाबलाही गोचर श्रुतीशी निरंतर अभ्यास असं त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज लिहितात. वेदाचा प्रतिपाद विषय फक्त परब्रह्म वस्तू आहे, दुसरी वस्तू नाही. म्हणून वेदामध्ये सुद्धा जीवब्रह्माच्या अभेदाचंच प्रतिपादन केलं. आता हे पहा, त्याच्याकरता फक्त हे प्रतिती भिन्न का प्रतिती येते? तुमच्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे जीव ईश्वराच्या ठिकाणी अविद्येचा पडदा आहे. तो अविद्येचा पडदा जर दूर झाला तर जीव परमात्म्याचा एकत्वाचा काय होतो? निश्चय होतो. म्हणून वेद जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करते, भेद प्रतिपादन करत नाही. जीव ब्रह्माचा भेद सत्य का अभेद सत्य? तर अभेद सत्य, भेद मिथ्या आहे असं या दुसऱ्या चरणात सांगतात. म्हणून संदेह अशा ज्या संदेहाच्या गाठी आहेत, ग्रंथी आहेत, हे सुटून गेल्या. म्हणून संदेहाची सुटली गाठी त्या संदेहाचं मूळ लक्षण असं आहे. पण त्याच्यात प्रकार असल्यामुळे लोकांना वाटतं संदेहाच्या सुटल्या गाठी नाही. संदेहाची सुटली गाठी झालं पोटी शीतळ असं अभंगाच्या दुसऱ्या शाळा. संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी.
संध्याची तुटली गाठी संध्याची तुटली गाठी तर एकमेकाच्या ठिकाणी होणारा जो अध्यास आहे ते ग्रंथी म्हणतात, त्याला शास्त्रामध्ये अनन्याध्यास म्हणतात. काय म्हणतात त्याला? अनन्याध्यास. परमात्म्याच्या अध्यास अनात्म्याच्या ठिकाणी आणि अनात्म्याचा अध्यास आत्म्याच्या ठिकाणी, या दोघांच्या ठिकाणी होणारा एकमेकाचा अध्यास त्याला अनन्याध्यास म्हणतात आणि त्यालाच ग्रंथी असं म्हणतात. दोन्हीकडून होणारा अध्यास त्याला अनन्याध्यास म्हणतात. तुम्हाला विचारतोय, बायको तुम्हाला काय म्हणते? माझा नवरा. तुम्ही काय म्हणता? तुम्ही तिचं आहे का तिचं तुम्ही आहे? कोण कोणाचं आहे हे बी माहित नाही का? बायकोचं तुम्ही आहे का तुमची बायको आहे? एकमेकाच्या होणारा हा अध्यास आहे. ती नसून आली का पहिली होती? नसून आली तिचा स्वरूप अध्यास. तुम्ही घरात पहिलेच होते का नाही? मग तुम्ही तिथं उत्पन्न झाले का तुमचा तिच्या ठिकाणी संबंध उत्पन्न झाला? तुमचं तिच्या ठिकाणी फक्त संबंधच उत्पन्न झाला म्हणून तुमच्या नावाने ती कुंकू लावते. काय लावते? आता शासनाने त्यांना 50% दिलं, पहिलं 100%. काही दिवसांनी तुम्हाला तिच्या नावानं कुंकू लावावं लागेल. पहिला 100% तुमची सत्ता होती, आता शासनानं त्यांना तुमची सत्ता 50% हरून द्यायला लावली. म्हणून पहिलं ती तुमच्या नावानं लावत होती, आता तुम्हाला तिच्या नावानं लावावं लागेल. म्हणजे एकमेकाच्या ठिकाणी एकमेकाचा होणारा जो अध्यास आहे त्याला अनन्याध्यास म्हणतात. ही ग्रंथी त्या ठिकाणी संत ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला ती ग्रंथी सुटली. मग ही ग्रंथी सुटल्यानंतर काय होतं? अभंगाचं तिसरं चरण. भवनदीचा झाला थारा भवनदीचा झाला भवनदीचा झाला त्याला तारा या उत्तरा प्रसादे. तुमच्या अनन्याध्यासची ग्रंथी सुटली तर भवसागरातून तुम्हाला तरुण जाता येते. जोपर्यंत ही गाठ सुटत नाही तोपर्यंत तुम्ही तरुण जात नाहीये. खरं वास्तविक पाहता विचार केला असता ही गाठ फार कठीण आहे महाराज. हे सहसा लवकर सुटत नाही, लवकर सुटत नाही.
प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळेला सुटते, सुटतच असं नाही, सुटतच नाही असं नाही, सुटते पण त्याला अनंत प्रयत्न करावे लागतात, त्यावेळेला ही गाठ सुटते. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पंचदशीमध्ये ही गाठ कशी आहे त्याचे जरा दृष्टांत दिले. फलाश कुष्म भ्रांत्या सुखतुंडे पतत्यरी सापी निर्बल भ्रांत्या अनिंदंत विचरी. काय झालं, तिकडे पळसाचं झाड होतं, इकडे जांभळीचं झाड. जांभळीच्या झाडात पोपट आपल्या पळसाच्या झाडात पोपट बसला होता, जांभळीच्या झाडात भुंगा बसला होता. त्या भुंग्याला असा भ्रम झाला, तिकडून पोपट येत होता, त्या पोपटावर त्याला पळसाच्या फुलाचा भ्रम झाला. इथून वेगात सुटला कोण, भुंगा. पोपटाला काय झालं, त्या भुंग्यावर काय झालं, कशाचा भ्रम झाला, जांभळीच्या भ्रमाचा, जांभळीच्या फळाचा. फलाश कुष्मा भ्रांत्या सुखतुंडे सापी नीलफल भ्रांत्या. नीलफल म्हणजे जांभळीच्या फळाचा भ्रम झाला. ते तिकडून आले, इकडून आले, दोघांची टक्कर झाली. तर कोणता अध्यास याला, कोणती गाठ म्हणावं, अन्य अध्यासरूपी गाठ म्हणावं याला. आमचे शिवानंद स्वामी दृष्टांत देते. काय झालं, वकील आणि वकिलाची मंडळी हॉटेलमध्ये चहा गार्डनमध्ये, गार्डनमध्ये बसले आणि वेटरला चहा सांगितलं, चहा घेतला आणि तो चहाला तोंडाला लावतो. त्यावेळेस पत्नी म्हणते, तुमच्यासारखं मूर्ख माणूस मी जगात पाहिला नाही. कसं काय म्हणते, मी वकील आहे, प्रसिद्ध वकील आहे जिल्ह्यातला, आणि मूर्खच आहे मी. कशावरून, तुम्ही माझ्या स्वीकार कशा केला, मला कशाकरता करून घेतला. तो म्हटला तुझ्यात चूक आहे. ते म्हणले माझ्या चूक तर मी कशा ठिकाणी आले असते. त्याच्या सुखाचा भ्रम त्याच्या ठिकाणी झाला, त्याचा सुखाचा भ्रम याच्या ठिकाणी झाला. असं एकमेकाच्या ठिकाणी एकमेकाचा होणारा जो ग्रंथीरूपी अध्यास आहे, ती संदेहाची गाठ आहे, ते सुटल्यानंतरच भवनदीचा झाला तारा. भवसागरातून त्याला तरुण जाता येतो, नाहीतर त्याला भवसागरातून तरुण जाता येत नाही. भवनदीचा झाला तारा, संसार रूपी नदी हे किती आहे माहिती आहे का तुम्हाला, संसार किती आहे, किती आहे, शेवटी अंत नाही त्याचा. त्या पृथ्वीचं क्षेत्रफळ किती आहे, भागात असणारे नाही दिसत मला. पृथ्वीचं क्षेत्रफळ 200 कोटी कोस. किती, 200 कोटी कोस. 50 कोटी योजना सांगितली, एक योजनात 4 कोशी असतात, म्हणजे 200 कोटी कोस. आणि हे पृथ्वीच्या क्षेत्रफळापेक्षा सूर्याचं क्षेत्रफळ किती माहिती आहे का, किती आहे, 13 लाख, 13.5 लाख पटीनं. असे सूर्यमंडळ 200 अब्ज सांगितलं एका फ्रान्सच्या तत्वचिंतकांनी. किती एवढा संसार करून जायला किती साहस करावं लागते. म्हणून ससा हा संसार नदी तरुण जाता येत नाही. जाता येतो केव्हा, संदेहाची गाठ सुटली तर तुम्हाला भवसागरातून काय, संसार सागरातून तुम्हाला पैल तेराला जाता येते. पैल तेराला काय येते, जाता येते. म्हणा संसार रूपी पैल तेरातून काय झालं, खंदरकर मला दृष्टांत देत होते. तुमच्या बेडरूमला एक संभाषण संदेश म्हणून संस्कृत मासिक निघतंय, त्याच्यात एक दृष्टांत, किम तरणम जायते. काय आहे, किम तरणम जायते म्हणजे काय, तू काय त्या ठिकाणी पोहायला तुला जाणतोस का, तुला पोहायला येतंय का, असं त्याचा अर्थ आहे. तरणम न्याय येते म्हणजे तरण्याला तू जाणतोस का, असं त्याचा अर्थ आहे. ते काय झालं, अशी एक नदी होती, त्या नदीच्या पलीकडे खेळत होतं. शहरातून माणसं त्या नदीतून पलीकडे त्या गावाला जायचे, त्या माणसं इकडे यायचे. एक दिवशी एक चांगला प्राध्यापक शिकलेला तो तुमच्या गडीसारख्या शहरात काम सर्व्हिसला जायचा आणि संध्याकाळी परत यायचा. एक दिवशी काय झालं, नदी भरून चालली होती. नदी त्या नावाडी तिथं होता आणि अनेक त्या नावात लोक बसले होते. आणि तो प्राध्यापकही तिथं बसला, की तरणम न्याय असं ते आहे बरं का. मग त्यावेळेला तो नावाडी हाकत होता आणि तिथं हा प्राध्यापक बसला होता. त्याला म्हणला, का रे तू शाळेला गेला होतास का, तू भूगोल शिकला का,
तो इतिहास शिकलं का, इंग्रजी शिकलं का, व्याकरण शिकलं का, तो नाही म्हणायचं नाही. मी काही शिकलो नाही, मी फक्त त्या ठिकाणी ते नाव हकून त्याच्यावर आलेल्या पैशाला मी भागवतो. मला शाळेचं दर्शन नाही, मी भूगोल, इतिहास, इंग्रजी, संस्कृत काही शिकलो नाही असं होईल म्हणलं. मग तुझं जीवन व्यर्थ आहे म्हणलं. प्रत्येक वेळेला म्हणायचं इतिहास शिकलं का, नाही तुझं जीवन व्यर्थ आहे. भूगोल शिकलं का, नाही तुझं जीवन व्यर्थ आहे. व्याकरण शिकलं का, तुझं जीवन व्यर्थ आहे. असंच म्हणायचं. पण ज्या वेळेला मध्यंतरी नाव केलं एकदम सोसायटीचा वरा सुटला. नाव असं असं गडबडीत होऊ लागलं. मग त्यावेळेला नाव आता बोलणार सगळे लोक उडी मारले, तो प्राध्यापक एवढंच राहिला. मग त्याला नावाने विचारतो, का हो साहेब तुम्ही सगळे शिकले, व्याकरण शिकलं, न्याय शिकलं, वेदांत शिकलं, इतिहास शिकला, भूगोल शिकलं, सगळं पोहायला शिकले का? नाही. आता तुमचं जीवन व्यर्थ झालं आहे. म्हणून जगातल्या सगळ्या विद्या जरी शिकल्या तर त्याला भवसागरातून तरुण जात नाही. ज्याची संदेहाची गाठ सुटली त्याला मात्र भवसागरातून तरुण जाता येते. म्हणून भवनदीचा झाला तर संतांनी केलेल्या उपदेशापासून, संतांनी उपदेश केलेल्या ब्रह्मविद्येपासून या ठिकाणी भवनदीचा काय म्हणजे संसार नदीचा त्या ठिकाणी पलीकडे तरुण जाता येते. कशाला? या उत्तरा प्रसादे, संतांनी केलेला उपदेशरूपी प्रसाद आहे, उपदेशरूपी कृपा आहे. त्या कृपेला मात्र जीव या भवसागरातून काय करतो, तरुण जातो. ज्ञानेश्वर महाराजांनी तर फार सुंदर सांगितले, दैवी येशा गुणमयी मम माया धृतया मामेव प्रपद्यन्ते मायामिता तरते. ते ज्ञानोबराय काय म्हणतात की दैवी माया तरुण जाणं फार कठीण आहे, पण सर्व भावाने मला बसतात तो या भवसागरातून तरुण जातो असं भगवान म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात करायचं कामच नाही त्याला. येत एकची लीला करणे ते सर्व भावे मलभरे दया आईलची तरी सर्वे माया. तरुण जायचं कामच नाही त्याला. तो भगवत स्वरूपाला जो प्राप्त झालेला त्याला भवसागर तरुण जाण्याचं कामच नाही. म्हणून त्या ठिकाणी म्हणतात भवनदीचा धारा धारा या उत्तरा प्रसादे संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ विठोपार. तीन चरणाचं यथामध्ये आपण चिंतन केलं. भवसागरा मिथ्या असल्यामुळे तरुण जाणं कठीणही नाही आणि तरुण जाणं फार कठीण आहे. जोपर्यंत ब्रह्मविद्या संपादन होत नाही, श्रीगुरूचं म्हणजे संतांचा उपदेश रूपी कृपा प्राप्त होत नाही, तोपर्यंत भवसागरातून जीवाला तरुण जाता येत नाही, तरुण जातच नाही. पण ज्या वेळेला याला ब्रह्मविद्या संपादन झाले त्यावेळेला तरण्याचं कामच नाही, अज्ञानिवृत्तीचं कामच नाही. तुम्हाला एक सांगतो, त्या पंचगणामध्ये रिटर्न दिलं. एका गुहेमध्ये 1,00,000 वर्षाचा अंधकार होता. किती वर्षाचा? दिवा लावल्यानंतर अंधकार म्हणतो का 1,00,000 वर्षापासून मी जात नाही, 1,00,000 वर्षापासून मी कसं जाईल म्हणतो का ज्यावेळेस दिवा लागेल त्या क्षणात निघून जातो. तसंच ज्या वेळेला ब्रह्मविद्या संपादन झाली त्या क्षणात तुमचं भवनदी काय आहे निवृत्त होतो आणि भवनदीतून पार होऊन जातो. म्हणून भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. म्हणून ज्या वेळेला संतांच्या पायावर मिठी मारली, संत भेटले, तो काळ धरले,
आणि त्याच्यानंतर संदेहाची गाठ सुटली आणि समाधान त्याला म्हणजे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला आणि भवनदीपासून तरुण गेला आणि या संताच्या ब्रह्मविद्यारूपी उपदेशरूपी कृपांतून झाला. म्हणून त्या ठिकाणी असं म्हणतात की संता वाचून या जगतामध्ये दाता कोण आहे का, म्हणजे जो तेच ज्या वेळेला संत भेटला, संत भेटतील तो काळ कसा आहे, तो का म्हणे मंगळाता, तो मंगलवाचक आहे. कारण काय, त्याच्यासारखा दाता जगात दुसरा कोणी नाही असं म्हणजे शेवटी का म्हणे मंगळ आता, का म्हणे मंगळ आता, का म्हणे मंगळ आता, का म्हणे मंगळ आता. कारण अनंत कालाचा असलेला जो जीवदशा घालवलं, जीवदशेला कारण असलं अज्ञान घालवलं आणि जीवाला इच्छित असलेली आनंदाची प्राप्ती करून दिली. म्हणून हा जो काल आहे तो मंगलवाचक आहे आणि संता वाचून दुसरा दाता कोणी नाही. आता या ठिकाणी असं आहे, पहिलं छंद काय आहे, धन्यकाळ संत भेटी, संत भेटी धन्यकाळ, पायी मिठी धन्यकाळ, संदेहाची सुटली गाठी धन्यकाळ, झालो पोटी शीतळ धन्यकाळ, भवनदीचा झाला धारा धन्यकाळ, या उत्तरा प्रसादे धन्यकाळ, तुका म्हणे मंगळाता धन्यकाळ, गौणदाता या उचली धन्यकाळ. असं धन्यकाळ सगळ्याला लावायचं, सगळ्याला तो धन्यकाळ लागतो. कारण किती मुद्दे आहेत, किती मुद्दे आहेत, 9 मुद्दे. किती आहेत, 9 मुद्द्याचं चिंतन केलं तर तुकोबरायला काय म्हणायचं आहे, त्यांचा भाव काय आमच्या लक्षात येईल. नाहीतर आताचे कीर्तन करतात त्याला काय आहे, तुकोबरायचा भाव त्यालाही कळत नाही, समाजाला समजून सांगता येत नाही. मग ते डोंगरे महाराज म्हणायचे,
खडका गुरुन रडका चेला होय नरक मिठेला मुठेला त्यांचं वाक्य आहे. असं होऊ नये म्हणून तुका म्हणे मंगळाता कोण राहता संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीत. वेळ संपलेले 5 मिनिटे. धर्माविषयी बोलल्याशिवाय आपण कीर्तन समाप्त करत नाही. आणि धर्माविषयी तुम्ही अत्यंत उदासीन बनले. काय आहे तुमचा धर्म? किती दिवसापासून आहे? अनाधिकालापासून. त्याला उत्पत्ती यस्य आदिर्नास्याचा आधी अनादि. आदिनाम उत्पत्ती नस्याचा अनादि. ज्याला उत्पत्ती म्हणजे आदिनाम उत्पत्ती नाही त्याला अनादि म्हणतात. आता बाकीचे धर्म किती वर्षाचे आहेत? इस्लाम धर्म किती वर्षाचा आहे? 1400. त्यांचे राष्ट्र किती झाले? 57 झाले. आता पुन्हा 1 झाले. ख्रिश्चनाचा धर्म किती वर्षाचा आहे? 2000 वर्षाचा आहे. त्यांचे राष्ट्र किती आहेत? हा, यांच्यापेक्षा जास्त आहे. आणि तुमचा धर्म किती वर्षाचा आहे? अनादी लिखित परंपरा किती वर्षाची आहे? 1,98,8,53,121 वर्षाचा आहे. पण एकही धर्म तुमचा नाही. ते कोणाचं मूर्खपणा आहे? आपला मूर्खपणा आहेच आहे. त्या मूर्खपणाला नेणारे कोण आहे? पुढारी लोक आहेत. ही गोष्ट नक्की ध्यानात ठेवा. धर्म वाचून माणसाला जगताच येत नाही. धर्मी म्हणतात. सेक्युलर शब्द म्हणजे सर्व धर्म समभाव. सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे सर्व धर्म समभाव. सर्व धर्म समभाव हा फक्त हिंदू वैदिक धर्मातच सापडतो शब्द. जगातल्या कुठल्याही धर्मात सेक्युलर शब्द नाही. जगातल्या कुठल्याच धर्मात काही नाही सेक्युलर शब्द नाही. आपण सेक्युलर म्हणून बसलो म्हणून इतर धर्माचे आमच्याबरोबर बसली गोष्ट द्यायला. तुम्ही असं जर का बसले तर 10 वर्षात तुम्हाला जगता येणार नाही. आज जर मोदी नसता तर आजच तुम्हाला जगता आला नसतं. त्या उत्तर प्रदेशमध्ये बिजनेर नावाचं गाव, मगाशी तुम्हाला सांगितलं मी, बिजनेर नावाचं गाव आहे. 2 वर्षाखाली तिथं मशीद तपासली गेली. तिथं अनेक शस्त्रास्त्र हत्यार आहे. त्याच्यात एक शस्त्र निघालं. त्याचं नाव LMG. काय नाव आहे त्याचं? LMG. त्यांनी 1 मिनिटात 8000 गोळी सोडते. एक इस्लाम 1 तासात 5 लाख लोकांना मारू शकतो. तुमच्याकडे कुत्र्याला मारायला काठी नाही. तुम्ही जगणार कसे? म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा. प्रत्येक हिंदूचं वैदिक धर्मात जो माणूस असेल त्याने हे गटबाजी करायलाच नको. आम्ही मराठा आहे, मी लिंगायत आहे, मी ब्राह्मण आहे, मी सारे आहे, कोळे, हे सोडून द्या. सावरकरांनी म्हणले होते सर्व हिंदू सहोदरांना हिंदू पतित होईल. सर्व हिंदू एकाच उदरातून जन्माला आले. हिंदू पतित कधी होऊ नये. म्हणून असं जर तुम्ही संघटित राहिलं तरच आपल्याला पुढे जगता येणार आहे. नाही तर तुम्हाला जगता येणार नाही. त्याच्यावर आता तुमच्या कोल्हापूरला काळसिद्धेश्वराच्या ह्याच्यामध्ये 30 आणि 1 तारखेला ती बैठक आहे. आणि सोलापूरला 23 तारखेला बैठक झाली. आम्ही गेलो होतो तिथं. सगळ्या देशात बैठक होणार आहे. मी त्याला मागे एकदा फार मोठं संमेलन झालं त्यावेळेला मी सांगितलं होतं त्याला तुम्ही असं करा, महाराष्ट्रामध्ये जसं 26,000 कीर्तनकार आहे तसं प्रत्येक राज्यात हजारो त्या ठिकाणी महाराज मंडळी आहे. त्या ठिकाणी त्यांना प्रत्येक एका तालुक्यात 5 महाराजांना तुम्ही सोडा आणि 1 महिना तुम्ही धर्माचं काम करा असं प्रत्येकाला सांगा. प्रत्येकाच्या घरापर्यंत हा धर्म पोचला पाहिजे. विश्व हिंदू परिषद संघटना आहे, RSS संघटना आहे, बजरंग दल आहे, मातृशक्ती आहे, दुर्गावाहिनी आहे. हे अजून माहीतसुद्धा नाही म्हणजे हे तुम्ही असं करूच नका म्हणलं की हे सगळे प्रत्येक घरापर्यंत पोचलं पाहिजे. त्यावेळेलाच आपण टिकणार, नाही तर आपण टिकणार नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि तुमच्यात एवढं सामर्थ्य आहे. हनुमंताच्या ठिकाणी 400 कोस समुद्र धरून जाण्याचं सामर्थ्य होतं पण त्याला ज्ञात नव्हतं. कोणी आणून दिलं? जांबवंतांनी. जांबवंतांनी सांगितलं तर एका झटक्यात 400 कोस त्यांनी समुद्र उल्लंघन केलं. तसं स्वामी विवेकानंद म्हणून गेले हिंदूमध्ये इतकं सामर्थ्य आहे. 100 तरुण जर मला एक मनाचे भेटले तर 24 तासात मी जग जिंकेल. हे हिंदुस्थान नाही तर 24 तासात जग जिंकेल. आणि संघटित होतच नाही.
म्हणून कलव संघे शक्ती जी आहे ते कलियुगामध्ये संघामध्ये शक्ती आहे. म्हणून सगळ्यांनी संघटित राहून धर्माचं रक्षण करावं असं भगवंताने तुम्हाला बुद्धी द्यावी. पुष्कळ बोलण्यासारखं आहे, वेळेची मर्यादा जास्त झाल्यावर जमत नाही. कीर्तनकार किती चांगला असला 5 मिनटं बोलले की नापासच होत होतो. म्हणून झालेली सेवा त्या नारकेश्वर भगवंताच्या दिव्य सानिध्यात झालेली सेवा त्यांच्याच पवित्र चरणी समर्पित करीत माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर क्षेत्रामध्ये हरिभक्त महादेव दळवी आणि त्या लेचे महाराज उकडे महाराज आणि भाऊसाहेब पाटील या महालोकांनी इथं संस्कार घडवले. म्हणून काही कार्यक्रम तर यांनी जर संस्कार केलेला असेल तर संस्कार फार मोठी गोष्ट आहे. संस्काराची गोष्ट तुम्हाला सांगितली ना, पण आता सांगत नाही. झालेली सेवा त्यांच्या समोर दिवाणीला विराम देतो. 4 म्हणता का? तुका म्हणे मंगळ Come